विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या अनेक तासापासून साहित्याची भाषा या घटकाचा विचार करत आहोत. आज आपण साहित्याची भाषा या घटकाच्या अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करत आहोत. गेल्या अनेक तासापासून आपण साहित्याच्या भाषेचा विचार करत आहोत, चर्चा करत आहोत. बऱ्याच वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने आपण साहित्याच्या भाषेची मीमांसा, साहित्याच्या भाषेची चिकित्सा आणि साहित्याच्या भाषेचा उहापोह वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये किती महत्त्वाचा आहे याचा आपण गेल्या तासापासून विचार करत आहोत. आज आपण काही घटकांचा, काही मुद्द्यांचा साहित्याच्या भाषेच्या अनुषंगाने आपण आज विचार करणार आहोत. साहित्याची भाषा, साहित्याच्या भाषेमध्ये तार्किकता नसते, प्रमाणशीरपणा नसतो. जसं शास्त्राच्या भाषेमध्ये प्रमाणशीरपणा असतो, इतर भाषेमध्ये प्रमाणशीरपणा असतो, परंतु साहित्याच्या भाषेमध्ये प्रमाणशीरपणा नसतो. बुद्धी प्रामाण्यता व नेमाधिष्ठतापणा सुद्धा यामध्ये नसतो. जशी बुद्धी गणितामध्ये असते, जसा बुद्धीचा वापर भूमितीमध्ये करावा लागतो, जसा बुद्धीचा वापर सायन्समध्ये करावा लागतो, जसा बुद्धीचा वापर इतिहास भूगोलमध्ये करावा लागतो, तसा बुद्धीचा वापर साहित्यामध्ये, साहित्याच्या भाषेमध्ये करावा लागत नाही. बुद्धीचा वापर साहित्याच्या भाषेमध्ये करावा लागत नाही किंवा केला जात नाही. मग साहित्याची जी माणसं आहेत, लेखक जे आहेत, साहित्यिक जे आहेत, ते बुद्धिहीन आहेत का? अजिबात नाहीत. त्यांना सुद्धा बुद्धी आहे, परंतु जेवढ्या बुद्धीचा निकष शास्त्राच्या भाषेमध्ये कामी येतो, तेवढी बुद्धिमत्ता साहित्याच्या भाषेमध्ये येत नाही. जो माणूस गणितामध्ये नापास झालेला आहे, विज्ञानामध्ये नापास झालेला आहे, अशा प्रकारची माणसं सुद्धा साहित्यामध्ये भरीव अशा प्रकारचे योगदान साहित्य निर्मिती करू शकतात. असे अनेक लोक आहेत ज्यांनी 10वीला नापास झालेले आहेत, पण त्यांच्या नावावर 10 पुस्तकं आहेत. मग त्यासाठी काय लागतो? मग त्यासाठी प्रतिभा लागते, उत्प्रेक्षा लागते, अलंकार लागतात, उत्प्रेक्षा लागतात, वाचन लागतं, कपोलकल्पितता लागते. एखादा घटक कशा पद्धतीने त्याची रचना केली पाहिजे, विस्तार केला पाहिजे, कथा वाङ्मयाची, कादंबरी वाङ्मयाची, इतर सर्व मराठीच्या वाङ्मयाची संरचना कशी आहे, त्या पद्धतीने साधारण बुद्धिमत्ताचा माणूस सुद्धा साहित्याची निर्मिती करू शकतो आणि केलेले आहेत सुद्धा. अनेक माणसं शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुद्धा नापास झालेली आहेत. 10वीच्या बोर्डाची परीक्षा नापास झालेली, 12वीच्या बोर्डाची परीक्षा नापास झालेली, तरीही मराठी साहित्यामध्ये सर्वश्रेष्ठ साहित्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. म्हणून साहित्याची भाषा ही, मागे सांगितलं तुम्हाला मी, जादूसारखी आहे. जादू वगैरे काही नसते मुलांनो. तुम्ही म्हणता सर आपण तर जादू मानत नाही, जादूवर आपला विश्वास नाही. परंतु साहित्यामध्ये जी माणसं लिहितात, पुढच्या वाचकाला, पुढच्या अभ्यासकाला जे मोहित करतात, ती त्या साहित्यामध्ये, त्या भाषेमध्ये एक जादू असते. म्हणूनच साहित्याची भाषा अगोचराला गोचर करते. अगोचर म्हणजे काय? सुंदर नसलेली वस्तू, सर्वसाधारण वस्तू, सर्वसाधारण विषय, सामान्य विषय
जर लेखनासाठी घेतला, कवितेसाठी घेतला, कथेसाठी घेतला, कादंबरीसाठी घेतला, सामान्य विषयाला सुद्धा गोचरता म्हणजे सौंदर्य प्राप्त करते, सौंदर्य मिळून देते, सौंदर्य प्राप्त होतं. अशा प्रकारची साहित्याची भाषा आहे. ती कशी आहे? अगोचराला गोचर करणारी आहे, अरूपाला रूप देणारी आहे. आता अनेक विषय आपल्या सभोवताली पडलेले आहेत मुलांना, पण ती अशा प्रकारची वेगवेगळे विषय, त्या विषयाला जर साहित्याचा स्पर्श झाला, त्याचं रूपांतर, त्याची रचना साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा जर प्रयत्न केला, एखाद्यानं मांडलं, तर अरूपाला रूप निश्चितपणे प्राप्त होत असते मुलांना. आणि म्हणून साहित्याच्या भाषेमध्ये व्याकरणाकडे लक्ष असतं. वाक्यरचना, ऱ्हस्व, दीर्घ, उकार, स्वल्पविराम, उद्गाराचं चिन्ह, प्रश्नाचं चिन्ह, अशा प्रकारचे अनेक व्याकरणाचे घटक, व्याकरणाच्या घटकाकडे लक्ष द्यावे लागते. तेव्हाच आपण त्याला साहित्य म्हणतो, तेव्हा त्याला आपण साहित्याची भाषा म्हणतो. नुसतं सौंदर्य आहे म्हणून काही उपयोग नाही. एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, अशा वेगवेगळ्या विरामचिन्हांचा, व्याकरणाचा, शुद्धतेचा निकष समोर ठेवून साहित्याची भाषेची मांडणी, साहित्याची भाषेची रचना करणं गरजेचं आहे. आणि ते साहित्यामध्ये होतं. साहित्याची भाषा सूचितार्थ व व्यंगार्थाला महत्त्व देणारी आहे. अशा प्रकारचा विचार मी मागच्या तासालाच मांडलेला आहे. साहित्याची भाषा वेगवेगळे अर्थ, अनेक अर्थता सूचित करत असते. म्हणून सूचितार्थ, काहीतरी सूचित करत असते, संसूचन करणारी ही साहित्याची भाषा असते. आणि साहित्याच्या भाषेमध्ये सूचितार्थाला आणि व्यंग्यार्थाला सुद्धा महत्त्व असते. साहित्यामधून, वाङ्मयामधून काही सूचित होत नाही असं कधीच होऊ शकत नाही. साहित्याची भाषा काहीतरी सांगत असते, साहित्याची भाषा बोलत असते, माणसाशी सुसंवाद साधत असते. फक्त सुसंवाद साधणारा फक्त व्यक्ती हवा असतो. त्यामुळे तुम्ही वाङ्मयाशी हितगुज करा, वाङ्मय तुम्हाला 100% तुमच्याशी हितगुज करेल, तुमच्याशी बोलायला लागेल. अबोलाला सुद्धा बोलायला लावण्याचं काम साहित्याची भाषा करत असते. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण साहित्याच्या भाषेचा विचार केलेला आहे. यावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये कसाही जरी प्रश्न आला मुलांनो, तर तुम्ही आपले जे गुगल क्लासरूमचे जे व्हिडिओ आहेत किंवा यूट्यूबचे व्हिडिओ आहेत, हे जर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन जर ऐकलात, पुन्हा पुन्हा श्रवण केलात आणि ते लिहून जर घेतलात, मी जे काय बोललेलं आहे त्या घटकाच्या अनुषंगाने मी जी काही मांडणी केलेली आहे, काही एक मांडणी केलेली आहे, ती मांडणी तुम्ही शब्दामध्ये जर उतरून घेतलात, नोट्स काढलात, तर निश्चितपणे कसाही प्रश्न येऊ द्या मुलांना, गुगल क्लासरूम जॉईन केलेला आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी तो कधीच कमी पडणार नाही, एवढी मी तुम्हाला ग्वाही शाश्वती देतो मी. परंतु पुन्हा पुन्हा त्या घटकाचे व्हिडिओ ऐकणं गरजेचं आहे, व्हिडिओ समजून घेणं गरजेचं आहे. आणि नुसतं समजून घेऊन उपयोग नाही, त्या व्हिडिओचं, समजून घेतलेल्या घटकाचं, त्या घटक अंशाचं चिंतन करणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतं चिंतन बी करून ते शब्दामध्ये तुम्हाला मांडता आला पाहिजे. परीक्षेमध्ये बोलून आपली परीक्षा पद्धती ही फक्त बोलणारी परीक्षा पद्धत नाही, तर आपल्याला ती लिहावी लागते परीक्षेमध्ये. ते मांडावं, जे काही प्रश्न येतात ते प्रश्न परीक्षेमध्ये, त्या प्रश्नाची उकल आपल्याला करावी लागेल, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेत नोंदवावं लागेल मुलांना. म्हणून तुम्ही आता शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहात, लेखन कौशल्य तुमचं विकसित होणं महत्त्वाचं आहे. वेळेच्या आत
तेवढ्याच वेळेमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मांडता आलं पाहिजे. सध्या जो तुमचं जी अभ्यासपत्रिका आहे ती अभ्यासपत्रिका 10 गुणाची आहे. माफ करा, 10 गुणाची नाही, 40 गुणाची. सध्या तरी 40 गुणाची आहे. तर एका दिवस प्रश्नपत्रिके स्वरूप बदलेल का ना माहीत नाही, परंतु सेकंड इयरचं प्रश्नपत्रिके स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळे थर्ड इयरचं सुद्धा सध्या तरी हेच आहे, पण भविष्यामध्ये जर समजा प्रश्नपत्रिके स्वरूप जर बदललं तर त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल आणि सांगण्यातसुद्धा येईल. अशा प्रकारे आपण साहित्याची भाषा या घटकाचा सर्वांगपूर्ण आपण विचार केलेला आहे. आज आपण या पुढच्या घटकाचा विचार करणार आहोत मुलांनो. आणि तो घटक आहे शेवटचा, साहित्याची भाषा या प्रकरणातला शेवटचा घटक आहे मुलांनो. आणि त्या घटकाचं नाव आहे शास्त्राची भाषा. शास्त्राची भाषा. शास्त्र आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, तमिळ, कन्नड, तेलुगू ज्या काही भाषा आहेत, या सर्व भाषा सोडून इतर जे विषय आहेत, या इतर विषयांचा समावेश शास्त्रामध्ये होतो. त्यालाच आपण शास्त्राची भाषा असं म्हणतो. शास्त्राच्या भाषेलाच ललितेतर साहित्याची भाषा असे म्हणतात आणि त्यालाच अललित साहित्याची भाषा असे म्हणतात. पहा, शास्त्राच्या भाषेला कोणकोणत्या नावाने संबोधतात. शास्त्राच्या भाषेलाच ललितेतर साहित्याची भाषा असे म्हणतात, त्यालाच अललित साहित्याची भाषा असे म्हणतात. शास्त्राच्या भाषेचा आपण जेव्हा विचार करतो, शास्त्रामध्ये सर्व शाखेंचा विचार केला जातो, सर्व शाखांचा विचार केला जातो. वेगवेगळ्या शाखा आहेत. आता विज्ञान शाखा आहे, सामाजिक शास्त्र शाखा आहे, भूगर्भशास्त्र शाखा आहे, गणित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे. सर्व काही शास्त्रशाखांचा विचार म्हणून शास्त्रांच्या भाषेचा विचार केला जातो. आता शास्त्राची भाषा ही कशी असते, ही भाषा सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. शास्त्राची भाषा विवेकनिष्ठ असते आणि विवेकनिष्ठतेतूनच ती अर्थाभिव्यक्ती व्यक्त करणारी असते. शास्त्राच्या भाषेसाठी विवेक लागतो. विवेकाशिवाय शास्त्राची निर्मिती होऊ शकत नाही. एखादा विवेकहीन व्यक्ती, बुद्धिहीन व्यक्ती एखाद्या शास्त्रविषयाचं लेखन करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर उत्तम आणि उत्कृष्ट गुणवत्तायुक्त शास्त्राची निर्मिती होऊ शकत नाही. शास्त्राच्या भाषेमध्ये तर्कशुद्धता, पारदर्शकता या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय शास्त्राच्या भाषेची निर्मिती किंवा शास्त्राची निर्मिती होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीकडे तर्क, अनुमान, अंदाज, भविष्यदृष्टी जर नसेल, भविष्यातला अंदाज जर बांधता येत नसेल आणि त्याचं लेखनामध्ये रूपांतर करता येत नसेल, तर त्याच्या हातून शास्त्राची आणि शास्त्राच्या भाषेची निर्मिती होऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे शास्त्राच्या भाषेमध्ये एकच अर्थ व्यक्त होतो, सूचित होतो. शास्त्रामध्ये सूत्र असतात. आपण
गणितामध्ये सूत्र पाहिलेली आहेत. 1/2 पाय वर्ग अधिक उंची वर्ग पायथागोरसचा सिद्धांत आहे. हा पायथागोरसचा सिद्धांत आहे. पायथागोरसचा सिद्धांत किंवा भौमितीय रचना किंवा गणितामध्ये अनेक प्रकारांमध्ये सूत्र आहेत. कारण अशा शास्त्रांचा, अशा विषयांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकाला सूत्राची आवश्यकता आहे. सूत्राशिवाय पुढे जाता येत नाही. विज्ञानामध्ये सुद्धा सूत्र आहेत. E=mc². पाण्याचं सूत्र आहे H2O. अनेक सूत्र आहेत. कारण ही जी सूत्र आहेत, ही सूत्र संशोधनातून ती सिद्ध झालेली आहे, तयार झालेली आहे. उगीच काहीतरी कोणी मांडलं, कोणी लिहिलं, कोणी सांगितलं ती सूत्र आहेत. त्या विचाराची सूत्रबद्धपणे मांडणी केलेली आहे. सैद्धांतिक पद्धतीने सूत्राची निर्मिती झालेली आहे. आणि सूत्राशिवाय शास्त्रामध्ये पुढे जाता येत नाही. शास्त्रामध्ये चिन्हे असतात. इतिहास समजा इतिहास विषय जर घेतला, भूगोल हा विषय जर घेतला, भौगोलिक शास्त्र आहे. भूगोलामध्ये विहीर सुद्धा चिन्हाने दाखवली जाते. एखादी रेल्वे लाईन आहे, एखाद्या गावातून शहरातून ट्रेन जात असेल तर ट्रेनचा सिम्बॉल असतो. वाहतुकीची भाषा आहे, रस्त्यांची भाषा आहे, सिग्नल आहे, हे चिन्ह ना. ग्रीन रेड म्हणजे रेड चिन्ह जे असते, सिग्नल जे असते, रेड जे असते तो थांबण्याचं असते. येलो तयार राहण्याचं आणि ग्रीन गो जाण्याचं चिन्ह असते, जाण्याचं सिग्नल असते. अशा प्रकारची शास्त्राची भाषा सूत्रात्मक असते, चिन्हात्मक असते आणि सिद्धांतात्मक सुद्धा असते. आइन्स्टाईनने सिद्धांत मांडलेला आहे, सापेक्षवादाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, E=mc². अनेक सिद्धांत शास्त्रामध्ये मांडलेले आहेत. त्या सिद्धांताचा आधार घेऊनच शास्त्राचा अभ्यास करावा लागतो, शास्त्र समजून घ्यावं लागतं. उगीच कोणालाही येऱ्या गबाळ्याचा अभ्यास येऱ्या गबाळ्या व्यक्तीला शास्त्राचा अभ्यास करता येत नाही. या काही ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर समजून घ्याव्या लागतात, मगच शास्त्रामध्ये पुढे पाऊल टाकता येतं, अन्यथा पाऊल टाकता येत नाही. शास्त्रामध्ये ज्ञान, तर्कप्रधानता आणि विश्लेषण याला विशेष असं महत्त्व यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. म्हणून शास्त्राची भाषा कशी आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. शास्त्राची भाषा ही सुद्धा साहित्याच्या भाषेपेक्षा वेगळी आहे. शास्त्राच्या भाषेमध्ये काटेकोरपणा असतो. शास्त्राच्या भाषेमध्ये नियम असतात. तुम्ही साधं गणिताचं उदाहरण घ्या, तुम्ही लसावी घ्या, मसावी घ्या, गुणाकार घ्या, भागाकार घ्या किंवा टेबल घ्या, त्यामध्ये प्रमाणबद्धता असते आणि त्या आधारे शास्त्र व्यक्तीला समजून घ्यावं लागेल. आणि शास्त्रामधले जे काही खास खळगे आहेत, जे काही नियम आहेत, जे काही सूत्र आहेत, त्या सूत्राचाच अभ्यास करत नाहीत.
म्हणून शास्त्र प्रत्येक व्यक्तीला ते समजत नाही, आकलन होत नाही. कारण शास्त्राच्या भाषेमध्ये पाठांतराला महत्त्व असतं, पाठांतराला वाव असतो. आणि ज्यांच्याकडे पाठांतर क्षमता आहे तोच माणूस, तोच व्यक्ती, तोच अभ्यासक चांगले गुण, चांगले मार्क मिळवू शकतो. आणि यामध्ये पाल्लाळिकता, वायफळता, फापट पसारा याला अजिबात स्थान दिलेले नसते, अजिबात स्थान नसते. म्हणून नेमकेपणा, वस्तुनिष्ठपणा शास्त्राच्या भाषेमध्ये आलेला असतो. याचा विचार सुद्धा वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. वाङ्मयापासून शास्त्र कोणकोणत्या बाबतीत कशा प्रकारे भिन्न आहे, वेगळं आहे, या संकल्पना सुद्धा समजून घ्याव्या लागतात. बारकाव्याचा शोध घ्यावा लागतो. तेव्हाच दोन भाषेमध्ये काय फरक आहे, काय तफावत आहे, याची आपल्याला मीमांसा करता येते, याची आपल्याला चिकित्सा करता येते. अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून व्यावहारिक भाषा, साहित्याची भाषा आणि शास्त्राची भाषा यामध्ये काय फरक आहे, तसं पाहिलं तर स्पष्ट अशा सीमारेषा आपल्याला आखता येत नाहीत. तरीही आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी, आपला अभ्यास सुखकर आणि स्पष्ट व्हावा, आपण गोंधळून जाऊ नये म्हणून आपण काहीतरी एक वेगवेगळ्या भाषेची चौकट करणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच अशा पद्धतीने स्पष्ट आणि सरळ आपला अभ्यास करता येतो. अन्यथा काय होईल, मौखिक भाषा, लिखित भाषा, व्यावहारिक भाषा, साहित्याची भाषा आणि शास्त्राची भाषा या सर्वांचा काय होईल, गोंधळ होऊन जाईल. त्यामुळे एक भाषा म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न आला की आपल्याला त्यावर इकडले घटक, या भाषेतले घटक दुसऱ्या भाषेमध्ये, दुसऱ्या भाषेतले घटक पहिल्या भाषेमध्ये, अशा प्रकारचा गोंधळ होता कामा नये. म्हणून अगदी सूक्ष्मपणे, बारकाव्यानिशी प्रत्येक भाषेतील बारकावे, सूक्ष्मता पाहणे आणि तपासून घेणे गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं, चांगल्या पद्धतीने मांडता येतं. म्हणून साहित्याची भाषा हे प्रकरण फार अवघड नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अभ्यास जर केला तर इतर प्रकरणापेक्षा हे प्रकरण तुम्हाला अधिकचे किंवा पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारं प्रकरण आहे. यामध्ये इतर प्रकरणासारखं फार अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. साहित्याची भाषा हा घटक आपण अगदी लहानपणापासून, बालपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत, बोलत आलेलो आहोत, समजून घेत आलेलो आहोत, या भाषेचं श्रवण करत आलेलो आहोत. त्यामुळे या प्रकारातला बहुतांश भाग आपल्या कानावर आलेला आहे, आपल्या कानावर येऊन गेला. आपण दररोज आपल्या कानावर साहित्याच्या भाषेतले वेगवेगळे प्रकार पडतात. त्यामुळे हा घटक तितकासा फार अवघड आणि कठीण नाही. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी सुद्धा हा घटक अतिशय सुलभ आहे. या प्रकरणाची भीती, शंका व्यक्त करण्याची तीळमात्रही गरज नाही. त्यामुळे तुम्ही अतिशय शांत हे प्रकरण जर समजून जर घेतलात तर मुलांनो,
तुम्हाला परीक्षेमध्ये यावर प्रश्न चांगल्या पद्धतीने लिहिता येतो. न लिहिण्यासारखं या प्रकारामध्ये काहीच नाही. अतिशय सोपा, अतिशय सहज अशा प्रकारचे हे प्रकरण आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी या प्रकरणाचा चांगला अभ्यास कराल आणि परीक्षेमध्ये चांगले लिहाल याचा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपण या प्रकारातल्या शेवटच्या घटकाला आपण आज सुरुवात केलेली आहे आणि तो घटक शास्त्राची भाषा आहे. या घटकाचा अभ्यास करत असताना, विचार करत असताना मुलांनो, शास्त्र जे आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, भूमिती, विज्ञान याला शास्त्र म्हणतात. आणि या शास्त्राची निर्मिती कशी झालेली आहे, संरचना कशी आहे, यामध्ये काय वेगळेपण आहे, या सुद्धा बाबी हे सुद्धा तुम्ही समजून घ्याल आणि त्या दिशेने या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करावा असं मला अपेक्षित आहे. आणि तुम्ही त्या दिशेने सुद्धा हे प्रकरण समजून घ्याल. शास्त्राची भाषा हे प्रकरण आज काही संपणार नाही. आपण जसं इतर भाषेचा सांगोपांग, सर्वांगपूर्ण, सखोल अभ्यास करत आहोत, विचार करत आहोत, अध्यापन करत आहोत, त्याच पद्धतीने आपण शास्त्राच्या भाषेचा सुद्धा विचार करणार आहोत. त्यामुळे हा घटक आपला उद्याच्या तासाला संपेल. तोपर्यंत धन्यवाद.